तर जय भीम पब्लिक। आणि मला आता करायचं आहे स्वयंपाक आणि बाहेर तर नळ आलाय आणि नळाची मोटर लावले, वर पाईपही नेऊन टाकले टाकीत वरच्या, आणि म्हणजे वरच्या टाकीतलं पाणी होजेपर्यंत त्याला भाकरी करून घ्या। आणि तिकडे चिकन शिजून ठेवलेलं होतं आणि भातही करून ठेवला होता अगोदर। मग म्हणलं चला आता भाकरी करून घ्या। तर हे आहे बाजरीचं पीठ, आणि बाजरीचं पीठ चोळताना खूपच हाताला चिकटत होतं, आणि मग घेतलं बघा भाकरी करायला। आणि मी अशाच भाकरी करते, प्लेट खूपच सरकत होती आत, आणि इतकी परेशानी होऊ लागली। नळ कोणत्याही टायमाला येते आमच्याकडे, ना सकाळी येईना ना दुपारी येईना, कोणत्याही टायमाला, कधी संध्याकाळी येते, कधी रात्रीला येते, तर कधी 11ला येते असं। आणि आता तरी बरं आहे, 11-12च्या आतच नळ यायलाय पाण्याचा कसा तरी, नाही तर अगोदर तर सगळी रात्र जागीच राहावं लागायचं। तर असं करून करून मग आता मी म्हणलं चला भाकरी करून घ्या, आणि वरच्या टाकीत पाणी लावलंय तवर, आणि टाकी भरजेपर्यंत भाकरी होतात। तर 2-3 भाकरी करून घ्यावं म्हणले। मग भाकरी करायला घेतले तर हाताला खूपच पीठ चिकटत आहे, आणि ते आजच्या आज दळलेलं आहे त्यामुळे खूपच चिकटायला हाताला, आणि थापटता पण येत नाही। पहिल्या दिवशी खूपच असं चिकट राहते, आणि बाजरीच्या भाकरी आहेत आणि मोठ्या मोठ्याच करून घेते मी, कुठे खेळत बसा म्हणजे छोट्या करून पटपट होतात, म्हणून मोठीच भाकर घेते आणि मोठीच करते। एखाद्या वेळेस मोठ्या एखाद्या वेळेस छोट्या असं करते, जसं जमल तसं येतात मला भाकरी करायला। आणि असं नाही सर्वांनाच येतात, सगळ्याच लेडीजला खूप छान भाकरी करता येतात, स्वयंपाक करता येतो। मला तरी तेवढा छान जमत नाही, आणि मी अशीच भाकर टाकते एका हातानं, मला 2 हातानं भाकर टाकताच येत नाही। आणखी नाही, मला खूप जण म्हणतात 2 हातानं भाकर टाक म्हणून, माझ्या आईलाही जमते पण मलाच जमत नाही 2 हातानं भाकर टाकायला। मग एकाच हातानं भाकर टाकली, धपकन आवाज येते तव्यावर। चला मग तिकडे आता काय चालू आहे पाणी भरणं, आणि भाकरी करता 3दा वर खाली या लागाले, तरी पण म्हणलं चला काही हरकत नाही, आता पाणी लागते तर भरणं आवश्यकच आहे। मग काय भाकरी करत, स्वयंपाक करत, काही करत या भाकर बघा जा असंच होऊ लागलं। मग 3दा जाणं येणं होऊ लागलं। मग असं करत ते आले घरी, आणि आल्यानं त्यांनाही म्हणलं मी जरासं बघा वर लावलाय पाईप, आमचे मालक, तर मालकानेही जाऊन नंतर बघितलं तर तेही पाणी बघू लागले, म्हणले आलंच नाही की बरोबर। मग ते आज पाणी बरोबर आलंच नव्हतं, म्हणून लागले का नाही आलं तू, काही की लक्षच देईनास बाहेर, एकदा घरात गेली की। तरी पण तसं काही नाही, ते पाणी आलं की तसंच सतवते, 15-20 मिनिट पाणी येईना पहिल्यांदा, नंतर येते। मग असं करत इकून झालं पाणी, लावलं वर। पण आमच्या इकडे ही लईच खराब सवय झाली की कोणत्याही वेळेला पाणी येते। आता काय करावं पाण्यासाठी, आणि अगोदरचे तर 2 महिने आम्हाला इतका त्रास झाला, आमच्या तिकडे सहस्र कुंडून पाणी येते, तर तिथे पाणीच नव्हतं उन्हाळाभर। यावर्षी खूपच असं कधीच आटत नाही त्या कुंडातलं पाणी, यावर्षी सगळं असं आटून खूप कोरड पडली होती, असं सगळं मधामध्ये जाऊन उतरून असं बघायसारखं होतं। तर अशी परेशानी झाली आमची यावर्षी पाण्याची, आणि आम्ही तर सगळा उन्हाळा विकत पाणी घेतलं, आणि विकत पाणी घ्यायचं म्हणलं तर 2-4 दिवसासाठी, 4-5 दिवसासाठी 300 रुपये खर्च करून पाणी। आणि आमच्या इकडे पाणी तिकडे बसस्टँडच्या पलीकडून आहे सर्वांना, कुणाच्या घरी बोर आहेत, कोणाच्या घरी विहिरी आहेत छोट्या, आणि आमच्या बसस्टँडच्या अलीकड पाण्याचं तेवढं हेच नाही, आणि कुठे ते नळ आहेत कोणाच्या घरी बोर असल्यामुळे, तर ते नळाचंही पाणी आहे, पण आमच्या या गलीला पाणीच नाही, म्हणून खूपच परेशानी होते।
असं करत करत आमची खूप परेशानी झाली आणि पाणी भरत भरत हे बघा स्वयंपाक पण व्हायलाय आणि मी तीनदा चलले बरोबर खाली चले यायले बघायले बोलायले आणि माझी एक भाकर झाली. आता दुसरी टाकली. बोलत बोलत चला म्हणलं स्वयंपाक घेवा उरकून. तर बघा दुसरी टाकली आणि दुसरी थोडीशी जाडसर झाली माझी भाकर आणि पहिली थोडीशी पतला आणि मोठी घेतली होती. आता ही झाली जाड आणि मग काय जाऊ दे म्हणलं होऊ दे. जाड झाली तर आपण खायचं आणि चांगली भाकर दुसऱ्याला द्यायची. मग काय असं करत करत झाल्या इकून तिकून 2 भाकरी बोलत बोलत आणि तेही वर जात खाली इकडं तिकडं बघा इकडं तिकडं जा आणि माझा किचन वटात भाकरीनं बघा घाईमध्ये पीठ इकडं तिकडं पडालं सांडायलं उडायलं. आता म्हणसाल की बाई कशी करायली भाकरी. खूप टेन्शन असतं आम्हाला. एका दिवशी नळ आला की नाही ती नळ कमी आला आणि टेन्शनच जास्त आला असंच होते. कारण आम्हाला 8 दिवसाचं पाणी साठवून ठेवावं लागते. म्हणून भरण्यासाठी नळ आलं तर छान बी वाटते आणि राग बी येते. कारण पहिल्यांदा पाणीच येईना म्हणून असं कसं करावं काय करावं काही सुधरत बी नाही. मग त्यामुळं असं कंटाळा येतो कधी कधी भरायला. पण भरणं तर हाय आणि आज नळ आलाय. आता 8-10 दिवस काही नळ येणार नाही. तर आता हे नळाचं पाणी साठवून ठेवावं लागते आणि ते जपून वापरावं लागते. आणि आमच्या इकडं असं आहे की पाण्याला काही की 25-30 घरं अशी आहेत की आम्हाला पाणीच येत नाही आणि तिकडलं पाणी सगळ्याला प्रायव्हेटसुद्धा आहे सगळ्यांच्या घरी. आणि आम्ही म्हणूनही बसल्या की आम्हाला काहीतरी करून द्या सोय पाण्याची म्हणून. पण कोणी ऐकत नाही. आता काय म्हणा आता म्हणायचं काही राहिलंच नाही. आता एखाद्या दिवशी सर्वजण म्हणावं. आमच्या 20 ते 25 घरं अशी आहेत की त्यांच्या इथं पाणी आमच्या सर्वांना पुरतच नाही. नळाचं चालल्याशिवाय नाही तर विकत घ्यावं लागते आणि विकत घ्यायला तेवढे काही हे नाही. कारण